नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर आर-आर-बी एन-टी-पी-सीच्या एक्झाम आजपासून चालू झालेल्या आहेत आणि आजच्या शिफ्टला जे काही प्रश्न आपणाला विद्यार्थ्यांकडून मिळालेले आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी वन लाईनर स्वरूपात दिलेले आहेत. सो पाहून घ्या. यातलेच काही प्रश्न येणाऱ्या सर्व शिफ्टमध्ये कुठं ना कुठं रिपीटसुद्धा होऊ शकतात किंवा या पॅटर्नची प्रश्न त्या ठिकाणी येत आहेत. ओके. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ही जे प्रश्न आहेत ती प्रश्न आलेली काही आहेत त्यासोबत एक्सपेक्टेड अशी येतील अशीही प्रश्न आहेत. त्यामुळं सर्वांनी याचं पाठांतरसुद्धा करून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब वगैरे करून बाजूचा एक बेल आयकॉन असतो त्यालाही दाबून घ्या. तर याच्यामध्ये बघा एक प्रश्न आलेला आहे आणि बाकीचे जे काही रिलेटेड क्वेश्चन्स असतील ते सर्व येणारे असे संभाव्य वगैरे आहेत किंवा त्या प्रश्नाशी निगडीत अतिरिक्त इन्फॉर्मेशन वगैरे आहे. तर 2025मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने कोणाला हरवले? तर न्यूझीलंडला हरवलेलं आहे आणि 4 गडी राखून त्यांनी विजय वगैरे मिळवलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा, एक करंट अफेअर जे काही रिसेंटली झालं आहे ना त्याच्यावर हे प्रश्न वगैरे दिसून येत आहेत. परत बघायला गेलं तर हा सामना वगैरे कुठं खेळला 2025चं बोलतोय. ओके. तर हा झाला आहे दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरती. त्यानंतर याच्यामध्ये रोहित शर्मा हे कर्णधार होते, त्यांनी 76 धावा वगैरे काढल्या. त्यानंतर 2025मध्ये जे काही प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून कुणी बनलं तर रचिंद्र रवींद्र जे आहेत न्यूझीलंडचे त्यांनी बनलेलं आहे. त्यानंतर ही चॅम्पियन्स ट्रॉफी किती वेळा वगैरे जिंकली तर 3 वेळा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. ओके. परत बघायला गेलं तर ही 9वी वगैरे सिरीज वगैरे होती. आता हा त्याच्याशी निगडीत हे प्रश्न वगैरे आहेत. आणि परत बघायला गेलं तर अर्थव्यवस्थेतील जे काही तृतीय क्षेत्र कशाशी संबंधित वगैरे आहे तर हे सर्व्हिस सेक्टर. आता हा प्रश्न कसं का आला आहे तर हा प्रश्न स्पेशली करून बजेटशी निगडीत असलेला हा प्रश्न आहे. त्यामुळं बजेटवर आधारित हा एक प्रश्न वगैरे पडतो. परत याच्यामध्ये आता त्याच्याशी निगडीत पाहून घ्या, बँकिंग आणि जे शिक्षण वगैरे आहे ते तृतीय सेवामध्ये असतं. त्यानंतर कृषी आणि खाणकाम हे प्रायमरी सेक्टरमध्ये येतात. ओके. आणि याच्यासाठी जे काही फंड वगैरे देण्यात आलेलं आहे तर ते नेमकं किती आहे यावर थोडंसं माहिती वगैरे काढा. त्यानंतर विनिर्माण कोणत्या क्षेत्रात वगैरे येतं ज्याला आपण मॅन्युफॅक्चरिंग वगैरे म्हणतो तर ते सेकंडरी सेक्टरमध्ये वगैरे येतं. परत याच्यामध्ये त्यांनी राज्यघटनेवर असा प्रश्न विचारला की 86वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी वगैरे झाली तर ती झाली 2002मध्ये. ओके. आणि या घटनादुरुस्तीद्वारे कोणते नवीन मूलभूत कर्तव्य वगैरे जोडलं तर हे 11वं जोडलं गेलं, ज्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांचं जे काही शिक्षण आहे ते फ्रीमध्ये प्रोव्हाइड वगैरे त्यांना केलं जाईल म्हणून. परत याच्यामध्ये शिक्षणाचा अधिकार हे सर्व जे आहे ते मूलभूत अधिकारावर आलेले हे प्रश्न वगैरे किंवा येतील असे संभाव्य आहेत. सो पाहून घ्या, कलम 21A अंतर्गत हा अधिकार वगैरे बनवण्यात आला. त्यानंतर यंग इंडिया नावाचं जे साप्ताहिक आहे याचं संपादन महात्मा गांधीजींनी केलेलं होतं. आणि यंग इंडियाचे जे काही संपादन कोणत्या कालावधीत वगैरे झालं तर हे होतं 1919 ते 1931मध्ये. ओके. सो लक्षात ठेवा. त्यानंतर याच्यासोबत असाही प्रश्न आला की तुर्काने चहलांगी ओके चहलगानीना किंवा चालिसा दलाची स्थापना वगैरे कोणी केली तर इल्तमुश किंवा इल्तमिशने याची जी आहे ती स्थापना वगैरे केलेली आहे. तर लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर याचं हे पाहून घ्या, याच्यामध्ये चालिसा दल किंवा 40 गुलामांच्या दलाचा अंत कोणी केला तर गियासुद्दीन बलबन यांनी केला. परत सिंधू संस्कृतीतील सर्वात जुने कृत्रिम बंदर वगैरे कुठलं आहे तर लोथल जे की गुजरातमध्ये आहे. त्यानंतर कोणत्या नदीच्या काठावर वगैरे तर भोगवा नावाची जी काही नदी आहे तिच्या काठावर हे शहर त्या ठिकाणी वसलेलं आहे किंवा होतं सॉरी. परत 1991च्या आर्थिक सुधारणानंतर भारताच्या GDPमध्ये कोणत्या क्षेत्रात वाटा वाढला तर सर्व्हिस सेक्टरमध्ये वाटा वाढलेला आहे. परत समान कामासाठी समान वेतन हे तत्त्व कुठल्या कलमात वगैरे आहे तर जे काही कलम 39D आहे त्याच्यामध्ये हे समावेश आहे. असं नाही की तुम्हाला पूर्ण राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे, हे नका करत बसू. जे काही रिलेटेड असतील जसं की मूलभूत अधिकार झाले, मूलभूत कर्तव्य झाले, त्यानंतर न्यायपालिका झाली, त्यानंतर जे काही विशेष असलेले घटनादुरुस्त्या त्यावर थोडंसं फोकस करा.
परत मॅटर्निटी रिलीफ किंवा प्रसूती सहाय्यक देण्याची तरतूद कुठल्या कलमात? हे 42व्या कलमात त्या ठिकाणी समावेश आहे. परत याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेशाचा प्रशासन कोणामार्फत चालतो? तर स्पेशली करून जे काही राष्ट्रपती असतात ते त्यांच्यामार्फत चालतात. बट तिथं जे काही असिस्ट वगैरे त्यांना करतात ते कुठले? नायब राज्यपाल किंवा प्रशासक वगैरे जे आहे ते राष्ट्रपती ते पाठलावतात त्या ठिकाणी सजेशन वगैरे किंवा त्यांची नियुक्ती वगैरे केली जाते. त्यांच्या अंडरमध्ये ते काम वगैरे करतात. परत दिल्ली आणि पुडुचेरीमध्ये राष्ट्रपतीच्या प्रतिनिधीला नायब राज्यपाल वगैरे म्हणतात. त्यानंतर चंदीगड आणि लक्षद्वीपमध्ये याला प्रशासक वगैरे ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे त्या ठिकाणी असतो. परत बारडोली सत्याग्रह कुठल्या वर्षी झाला? तर 1928मध्ये झाला आणि या सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं होतं. परत याच्यामध्ये सरदार ही पदवी वगैरे महात्मा गांधीजींनी त्यांना दिलेली होती. ओके, भारताचे लोह पुरुष त्यानंतर भारताचे बिस्मार्क म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं किंवा त्यांना ते टोपण नाव वगैरे आहे. परत फाईल कॉपी करण्यासाठी कुठली शॉर्टकट वगैरे? Ctrl+C वापरतात. पेस्ट वगैरे करायसाठी Ctrl+V वापरतात. आणि परत कायमस्वरूपी हलवण्यासाठी ओके कट किंवा जे आहे ते हलवण्यासाठी वगैरे कट करण्यासाठी Ctrl+X वगैरे दाबतात. त्यानंतर अनडू मागील कृती रद्द करण्यासाठी Z वगैरे. हे थोडंसं की वगैरे लक्षात ठेवा. कीबोर्डवर सहसा तरी जर तयारी नसेल तर करा. तुम्हाला सांगतो 100% कमीत कमी एक तरी प्रश्न तर येईलच तुम्हाला. ओके, आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर तुम्हाला 2 प्रश्न किंवा 3 प्रश्न वगैरे दिसतील. त्यामुळं काळजीपूर्वक तयारी वगैरे करा सर्वांनी. परत संगणकावर रेडोसाठी कोणती ॲज इट इज याच्यामध्ये पाहून घ्या. कोणती की वगैरे वापरतात तर याच्यामध्ये हे सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेल्या विधेयकावर शेवटी जे आहे ती स्वाक्षरी राष्ट्रपती यांनी करावी लागते किंवा त्यांनी केल्यानंतरच त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये त्या ठिकाणी होतं. परत राष्ट्रपतींची विधेयकाला संमती कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर 111 अंतर्गत त्यांना ती अधिकार वगैरे आहेत. परत 31 मार्च 2020 पर्यंत भारतीय रेल्वे मार्गाची एकूण लांबी ती होती 67,956 किलोमीटर. परत रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक वगैरे लागतो? तर 4था. त्यानंतर सर्वात मोठी रेल्वे ट्रॅक कोणत्या राज्यात? उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यासोबत प्राचीन संगम साहित्य प्रामुख्याने कुठल्या भाषेत लिहिलं गेलं आहे? तर तमिळ भाषेमध्ये. त्यानंतर आजच मी तुम्हाला सांगितलं होतं हा वाला प्रश्न आजच्या शिफ्टमध्ये दिसून आलाय. ओके, आणि याच्याशी रिलेटेड हे सर्व प्रश्न वगैरे आहेत, पाहून घ्या. सर्वात जास्त सीमा कुठल्या देशाची आहे? त्यानंतर सर्वात कमी, त्यानंतर बांगलादेश किती राज्यांना स्पर्श वगैरे करतो? हे सर्व त्याच्याशी रिलेटेड असलेले प्रश्न आहेत. त्यासोबत दिल्ली सल्तनतमध्ये बाजार नियंत्रण धोरण कोणी लागू केलं? तर अल्लाउद्दीन खिल्जीनं हे लागू केलेलं होतं. परत इक्ता नावाची जी काही प्रणाली आहे ती कोणी सुरू केली? तर इल्तमिश यांनी जे आहे ते त्या ठिकाणी केलेली होती. इल्तुतमिश ना. ओके, थोडंसं लक्षात ठेवा. त्यानंतर सिजदा आणि पेबोश ओके ही इराणी पद्धत कोणी सुरू केली? तर गियासुद्दीन बलवान यांनी सुरू केली. परत उत्तर गोलार्धात 21 जूनला काय होतं? तर संक्रांती वगैरे किंवा सर्वात मोठा दिवस त्या ठिकाणी असतो. परत सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल म्हणजेच CATची स्थापना वगैरे कधी झाली? तर ही झाली 1 नोव्हेंबर 1985ला. परत याची स्थापना कोणत्या कायद्यानुसार? पाहून घ्या. त्यानंतर तारामासा मध्ये हालचालीसाठी कुठली यंत्रणा वगैरे असते? तर याच्यामध्ये जलसंवहनी तंत्र वगैरे त्या ठिकाणी असतं. परत वाहनांमधील हायड्रोलिक ब्रेक कोणत्या सिद्धांतावर कार्य करतं? तर जे पास्कलचा नियम आहे ना त्या नियमावर हा हायड्रोलिक ब्रेक वगैरे कार्य करतं. परत थावरचंद गेहलोत सध्या कोणत्या राज्याचे राज्यपाल वगैरे आहेत? ते कर्नाटकचे आहेत. 19वे ते राज्यपाल आहेत. परत बघायला गेलं तर कर्नाटकचे पहिले राज्यपाल पाहून घ्यायच्यामध्ये आहे ते त्यांच्याशी निगडीत. परत डॉल्टनचा अणुसिद्धांत कोणत्या शोधामुळे विफळ ठरला? याच्यामध्ये अजून एक करंट अफेअरचा प्रश्न असा होता की जुलै 2025मध्ये कोणत्या देशानं गजाब नावाचा शक्तिशाली बॉम्ब बनवला? तर त्या देशाचं नाव आहे तुर्की. ओके, आणि याचं वजन होतं 970 किलोग्राम. आणि परत बघायला गेलं तर संविधानाशी निगडीत 8व्या अनुसूचीतील एकमेव तिबेटी बर्बन
बर्मन ना भाषा कुठली, तर बोडो किंवा त्याला मणिपुरी वगैरे. हां, तर ती भाषा आहे आसामची. आणि चौथ्या पिढीच्या संगणकाचे मुख्य वैशिष्ट्य मायक्रो प्रोसेसर जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. बाकी याच्यामध्ये पाहून घ्या याच्याशी रिलेटेड. आणि परत बघा, आता सर्व प्रश्न इथं कव्हरअप होणं अशक्य आहे, त्यामुळं जे काही स्क्रोल डाऊन करतो पाहून घ्या. जमलं तर याची PDF जी आहे ती टेलिग्रामला वगैरे मी अपलोड करून देतो. ओके. सो काही डाऊट असतील अवश्य मला कळवा. हे काही प्रश्न आलेले आहेत, त्यासोबत येतील असे हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी आहेत. सो नोट डाऊन करून घ्या. बाकी भेटूयात पुढच्या भागामध्ये. ओके. सो जोपर्यंत लाईक वगैरे केलं नसेल तर करून घ्या आणि काही डाऊट असेल तर अवश्य मला कळवा. ओके. हां, चला, थँक्यू.